हं, हं, हं. प्रतिमा व्यवस्थापन म्हणजे इमेज मॅनेजमेंट. येस. इमेज मॅनेजमेंटबद्दल सांगायचं झालं थोडक्यात काही तर बघा आता खरं तर जीवनातील प्रत्येक टप्प्यावरचे अनुभव आपल्याला आकार देऊन जातात. विकासाची प्रक्रिया प्रत्येक पायरीवर घडत असते. जे काय आपल्याला आयुष्यात अनुभव येतात ते अनुभव काहीतरी देऊन जातात आपल्याला. व्यक्तिमत्व विकासासाठी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न म्हणजेच आपण प्रतिमा व्यवस्थापन म्हणू शकतो. दॅट इज इमेज मॅनेजमेंट. यशस्वी व्यवस्थापनेच्या अनेक पैलूंपैकी महत्त्वपूर्ण पण नकळत दुर्लक्षित राहणारा घटक म्हणजे स्वतःच्या प्रतिमेचे व्यवस्थापन. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर स्वतःविषयी करून घेतलेली ओळख. दैनंदिन जीवनात वागताना आपण स्वतःविषयी काही अंदाज बांधत असतो. स्वतःला ओळखलेल्या जाणीवेचा तो एक परिपाक असतो. केवळ स्वतःबद्दल विचार करणे म्हणजे प्रतिमा व्यवस्थापन किंवा इमेज मॅनेजमेंट निश्चितच नाही. तर जाणीवपूर्वक स्वतःच्या अंतरंगात डोकावणे आणि स्वप्रतिमेत सकारात्मक बदल घडविणे इथे अपेक्षित आहे. राईट. या संकल्पनेची गरज आजच्या युगात चमकण्यासाठी स्वतःचे नाणे खणखणीत असावे लागते. त्यामुळे स्वतःवरची धूळ झटकण्यासाठी आणि अंतरंगात पैलूंची बाहेरील जगाशी सांगड घालण्यासाठी स्वतःची प्रतिमा विकसित करता आली पाहिजे. यू हॅव टू कल्टिवेट युअर इमेज. स्पर्धात्मक युगात तग धरून राहण्यासाठी संयमी वृत्तीची नितांत गरज आहे. आव्हानांना संधी समजणे, संधीचे सोने करणे, सकारात्मक प्रतिमा विकसित करण्याचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या क्षमता आणि मर्यादांची जाणीव आपल्याला पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरत असते नेहमी. राईट. आता व्यक्तिमत्वाची छाप ही निश्चितच बाजी मारून जाते. सकारात्मक प्रतिमा विकसताना किंवा सकारात्मक प्रतिमा जोपासताना म्हणा, व्यक्तिमत्वाच्या प्रभाव पडण्याच्या शैलीवरही भर दिला जातो. राईट. सकारात्मक प्रतिमा व्यवस्थापनाच्या पायऱ्या. व्यवस्थापन म्हटले की निश्चितच काही कौशल्य आली. स्वतःची प्रतिमा सकारात्मक विकसित करणे ही कला आणि कौशल्यपूर्ण कार्य आहे. खरं तर स्वतःला ओळखायला शिकले पाहिजे. स्वतःला ओळखणे हे खरं तर एक निरंतर साधना म्हटली पाहिजे. म्हणजे स्वतःतील क्षमता आणि मर्यादांची ओळख करून घेणे. मला, आपल्याला हे जमेल हे म्हणण्यात निश्चितच आत्मविश्वास आहे, पण आपल्याला एखादी गोष्ट किंवा हे जमणार नाही हे स्वीकारण्यात कमीपणा निश्चितच नाही. एक्सेप्टन्स इज इम्पॉर्टंट. राईट. आता पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा सकारात्मक विचार म्हटलं तर काय आलं की स्वतःतील क्षमता मर्यादा जाणून घेतल्यानंतरचा महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे स्वतःविषयी सकारात्मक विचार करणे. आपल्यातील कमतरतांच्यामुळे आपण मागे राहू असे न समजता त्या कमतरतांच्यावरती मात करण्याची उमेद बाळगायला पाहिजे. एखादी इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स असायला नाही पाहिजे. तो दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला येत नाही आहे पण ती करायची इच्छा आहे, आपल्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, कपॅसिटी आहे, पोटेन्शियल आहे, मग आपण बॅकफूट का जातो? तर त्याच्यावर विचार करून त्याच्यावर मात केली गेली पाहिजे. जर तुमच्याकडे क्षमता आहे तर तुम्ही त्याच्यावर मात केली पाहिजे. यू हॅव टू ओव्हरकम दिस हर्डल. हे महत्त्वाचं आहे. संकट काही येतच राहतात. संकटांच्या शिवाय जीवन नाहीच आहे.
आणि संकटांना संधीही मानलीच पाहिजे. जीवनात संकटे येत नसतील तर तुम्ही काहीतरी चुकीच्या मार्गाने वाटचाल करता आहात असे स्वामी विवेकानंदांनी म्हटलेले आहे. राईट. प्रॉब्लेम्स आर इम्पॉर्टंट टू पॉझिटिव्ह इमेज मॅनेजमेंट असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये अजून म्हणजे तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत असं मला म्हणता येईल. कारण जेव्हा स्वतःचे निर्णय स्वतःच तुम्ही घेता तेव्हा तुमची निर्णय क्षमता वाढते किंवा घेतलेल्या निर्णयाचे उत्तरदायित्व स्वीकारण्याचे बळ येते तुमच्यामध्ये. एक प्रकारची ताकद, एक प्रकारची शक्ती, एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. राईट. नंतर आपण जे काही करतो आहे काम किंवा जे काही शिकत आहोत, जे काही करत आहोत त्याच्यावरती ते तुम्ही श्रद्धेने केलं पाहिजे. प्रगतीकडे वाटचाल करताना हाती घेतलेले काम किंवा जे काही तुम्ही शिकायला घेतलेलं आहे ते निष्ठेने केले पाहिजे. त्याच्यावरती श्रद्धा, समाधान ते मिळवून देतं. जबाबदारी स्वीकारण्याची व पूर्वत्वाला नेण्याची धमक तुम्ही विकसित केली पाहिजे. माझी प्रतिमा स्वच्छ आणि कार्यक्षम असतानाच ती सकारात्मकही आहे हे मानणे स्वप्रतिमा व्यवस्थापन हेच आहे. सेल्फ इमेज मॅनेजमेंट हेच आहे. ओके.